आमचं घर म्हणजेच माझी सासरवाडी। ते मंदारचं गेल्या वर्षीचं डेकोरेशनचं सामान पडलेलं आहे। पप्पा येत आहेत आमचे। मम्मीनी जेवणाची तयारी सुरू केलेली अँड निसर्ग खूप सुंदर दिसत होता कारण पाऊस पडत होता। डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे। मंदार तुझी काय आहे आयडिया जरा सांगशील का? हेल्पिंग पार्टनर सेकंड डे ऑफ कोंकणाने आम्ही मंदारला रिक्वेस्ट केलेली की आम्हाला धबधब्यावरती घेऊन चल। सो ही ॲग्रीड आणि आम्ही सगळे वज्रावरती चाललेलो। मंदार आपण कुठे चाललोय? हरतालिकेची पूजा होती सो आम्ही पाय पडण्यासाठी सावतांच्या घरी चाललेलो। सॉरी गाइस इथे मी व्हिडिओ नाही करू शकली पण आय एम ड्रॉपिंग माय पिक्चर्स ओव्हर हिअर। आमच्या गावच्या घरापासून 5 मिनिटावरतीच ही विहीर होती सो वी डिसाइडेड की आज आपण विहीर बघायला जाऊया। गाइस इथे आळूच्या पानाची काकी गाठ्या बनवत होती आणि ही वन काइंड ऑफ भाजी आहे। मोस्टली पावसाळ्यात किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवली जाते। लेट मी नो तुम्ही ही भाजी टेस्ट केलेली की नाही। गाइस आम्ही खूप एक्साइटेड होतो कारण आज आमच्या घरी गणपती बाप्पा येणार होते।
गोल फिरव, ओढू नको, फिरव फक्त, फिरव ना. रेवी ए मामीने घालला ये नाचो धनका धन धनका धन धनका धन. हा लंच करूनच खायचं असतं ते बेबी. चला 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 बाबूला बेबीला दे, बेबीच्या हातात दे. बाबू आहे हा बाबू. बेबी पकड. काठी आहेत रे चला 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 चला. बाबू आहे. आपण ना तर कधी खायचं ते बेबी, कधी खायचं बेबी? हा चल आपण जाऊया. ओके चला. से बाय. बाय एव्हरीवन. बाय एव्हरीवन. सांगायला पाहिजे. अरे बघतो इथे वट आहे डायरेक्ट, त्याला हात लावू नका. मला वाटतं ना कुठेतरी कुठली तरी वायर पडली आहे का नाही भाऊ. करंट लागतोय.